इक्वल टू लॉग ऑफ एम अपॉन, सॉरी एक काम करा 2 मिनिटं 1 मिनिट, मी अगदी बेसिक पासून देतो चला, कारण हे सगळे तुम्हाला परत अवघड होऊन बसेल. चला एकदम सोपं देतो. लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ई इज इक्वल टू लॉग ऑफ एम इंटू एन टू द बेस, इथे एच पाहिजे आणि ए पाहिजे. ठीक, सगळ्यांना झेपलंय? बघा बरं सगळ्यांना झेपलंय का? पहिला फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला, लॉग ऑफ एम टू द बेस ए मायनस लॉग ऑफ एन टू द बेस ए इज इक्वल टू लॉग ऑफ एम अपॉन एन टू द बेस ए. आता लॉगॅरिथम काय आहे तर इट इज ऍक्च्युअली पॅरलल सिस्टीम. थांबा, सार्थक कुदळे आला का न्यू ईमेल आय डी? एकच मिनिट, त्या पोराला मेसेज करतो. कारण त्याला काय होतंय, त्याचं काहीतरी ईमेलशी लफडं होतंय. ओके, डन. आता कसं म्हणजे पुढे इकडे थर्ड लॉग ऑफ एम रेस टू एन टू द बेस ए इज इक्वल टू एन लॉग एम टू द बेस ए. आता हे लॉग बिग काय आहे हे बघणारच आहोत. पहिले हे फॉर्म्युले लिहून घेऊया आपण. हे झाले अगदी बेसिक फॉर्म्युले बरं का तुमचे, अगदी बेसिक फॉर्म्युले. हा ठीक आहे. आता ऑल क्लिअर आहे का सगळ्यांना, का काही प्रॉब्लेम आहे? ऑल क्लिअर आहे म्हणजे हे सोम बगाडेकडेच प्रॉब्लेम आहे. येस, एव्हरीथिंग इज क्लिअर ना? येस, ओके ओके. लॉक ठीक आहे. आता आपण लॉक कसा काढायचा आणि हे काय आहे ते जरा थोडक्यात माहिती घेऊया. वाय लॉगॅरिथम इज नेसेसरी. Sometimes student ask me why log is necessary. See, if you want to calculate 3.8167 divided by 2.7718, so there is no other way to calculate this kind of calculation and raised to 3 suppose. So for that purpose you have to use log. If you are using log then it will be very easy. सगळ्यांना कळलंय why log is necessary? Now log is a system by which you can do any kind of very hard calculation also in easy way. Clear सगळ्यांना? काय त्याचा गोल आहे? What is the basically goal of log system? ओके, सो मी पहिलं एक तर ह्याचा वापर करायचा आहे आपल्याला, अनेक ठिकाणी ह्याचा वापर करायचा आहे. आता बेसिक आणखीन एक महत्वाची एक इम्पॉर्टंट हे सांगतो. दिस लॉग ऑफ एम रेस टू एन मीन्स एन इज अ पॉवर ऑफ ओनली एम, नॉट लाईक दॅट. लॉग ऑफ एम रेस टू एन टू द बेस ए, राईट? ओके, सो दिस इज नॉट द केस. कळलंय का सगळ्यांना? क्लिअर? पक्क? असीम, वरुण पाटील? येस. सो लॉग ऑफ एम होल ब्रॅकेट रेस टू एन is different, so this is not this case. All right. पुढे आता लॉक कसा बघायचा, म्हणजे लॉक करणं म्हणजे काय करणं बघा. सिंपल लॉजिक आहे. हा, लॉग बघण्यासाठी कोणत्याही नंबरचे त्याला दोन गोष्टी महत्वाच्या असतात. पोझिशन ऑफ डेसिमल म्हणजे काय? डेसिमल पॉइंट.
असं म्हणूया. बघा 314 असा नंबर आहे. सो आपण याला थोडस बदलूया, 3142. ठीक आहे, इथपासून सुरुवात करूया. सो दिस नंबर मीन्स 3142.00. एम आय राईट ऑर रॉंग? येस पोरो हो. सो याचा लॉग बघताना मी कसं बघणार, तर लॉग कसा काढला जातो ते दाखवतोय. बघा 312. आता मी शिफ्ट होतोय, हा नंबर लिहून घ्या. शिफ्ट होतोय मी दुसऱ्या स्क्रीनवर, त्यामुळे हा नंबर लिहून घ्या. स्क्रीन शेअरिंग मी बंद करतोय. प्लीज जरा हा लिहून घ्या नंबर. लिहून झाल्यावर Z टाईप करा. प्रांजल तू सुद्धा बोलायला हरकत नाही. जे तुला शिकवते तोच ह्या मुलांनाही पहिलाच दिवस आहे. तेजस यू कॅन ऑल्सो रिस्पॉन्ड. ओके, झालंय सगळ्यांचं लिहून? बघा आता मी स्क्रीन इथली घेतोय. बघा नंबर इज 3142. नो डाउट. सो I can write this number as 3. Okay. How to find? Yeah. How to find log of any number? ठीक आहे. मग मी जे मगाशी फॉर्म्युले दिले त्याचं काय, ते कुठे कधी वापरायचे आय विल टेल यू. डोंट वरी. लिहिलं काय सगळ्यांनी? क्लिअर झालं असेल तर सी टाईप करा. सी टाईप करा. ओके. सो बघा, सपोज लेट दिस नंबर इज y इज इक्वल टू 3142. 3142. Log of y is equal to log of 3142. बघा, टू द बेस e. आता बेस आपल्यासाठी 10च असला पाहिजे, कारण तुम्हाला जे लॉग टेबल आहे, जेव्हा बेस 10 असतो त्याच्यासाठी लॉग टेबल आहे ते. समजलंय का? व्हॉट इज बेस? आता हा पुढचा प्रश्न येऊ शकतो. व्हॉट इज बेस? कम ऑन टेल मी, व्हॉट इज बेस? बेस म्हणजे काय? बेस म्हणजे बॉटम? हरिओम. बेसिक नंबर नाही. चला आता एक बेसवर लक्ष केंद्रित करूया. कम्प्युटर कुणाचं झालंय? MSCIT कोर्स. MSCIT कोर्स किंवा कम्प्युटर किती लोकांना येतो? येस. कम्प्युटर कुठली लँग्वेज ऍक्सेप्ट करतो रे पोरांनो? कम्प्युटर कुठली तरी लँग्वेज ऍक्सेप्ट करतो ना, त्याला काहीतरी नाव आहे, ते ऍक्सेप्ट करतो ते. करेक्ट वरुण पाटील. बायनरी. बायनरी मीन्स it is in 1 and 0. That means base is 2. Binary means base is 2. Okay guys, base is 2. म्हणजे तो 2 नी डिवाइड होतो. आता याचा अर्थ काय त्याचं उत्तर देतो. सपोज 33 आहे. बघा तो बायनरी मध्ये कसं कन्वर्जन होतं. 2 16 आणि रिमाइंडर इज 1. 2 8 रिमाइंडर इज 0. 2 बघा सगळ्यांनी लक्ष द्या. त्याच्यानंतर 4 रिमाइंडर इज 0 आणि 2 2 रिमाइंडर इज 0 and 2 1. आता ह्या केसमध्ये इथे 0 नाही लिहायचा. परत लिहिताना कसं लिहितात, 33 जो नंबर आहे तो तुमचा कम्प्युटर कसा ओळखतो? 1 000 आणि 1. झेपलंय का? 1 000 and 1. सो ह्याला म्हणायचं आणि इथे रिमाइंडर इज 0 असं होऊ शकतं. सो हे जे तुम्ही तयार केलं
हा झाला त्याचा बायनरी कोड, आणि तेव्हा 2 नीच डिवाइड केलं जातं. तसंच बेस जेव्हा 8 असेल त्याला ऑक्टेन म्हणतात, ऑक्टेन. आणि जेव्हा 16 असतो तेव्हा हेक्साडेसिमल म्हणतात, त्याला हेक्साडेसिमल बेस म्हणतात. आता हा कुठे दिसतो माहितीये का? कधी कधी एक्सेल शीट, किती लोकांनी काम केलं एक्सेल शीटवर? किती लोकांनी काम केलंय सांगा बरं तुमच्यापैकी. तुम्ही काम केलंय? बरं, शाबास. जेव्हा अशी एक्सेल शीट असते की नाही, कधी कधी बघा तुम्हाला इथे असं दिसत असतं, काहीतरी पुढे डी आणि ई दिसत असतो बघा, आणि बाकीचा नंबर 1 2 3 4 असं काहीतरी दिसत असतं, येतं कधी कधी, आठवतंय का? आणि मग तुम्ही हे ऍडजस्ट केले स्क्रीन की तो जातो आणि रेग्युलर तुम्हाला नंबर दिसतो. आठवतंय? कधी बघितल्यासारखं आठवतंय का तुम्हाला? हॅव यू सीन एव्हर that sometime you see in the excel sheet, in a particular cell, the heading of that particular cell seems to be like this, 1 2 3, and D E somewhat like that. Am I right? Yes guys. So this is nothing but excel sheet works on hexadecimal, or these columns works on this hexadecimal system or base. Clear? सगळ्यांना कळतंय मी काय म्हणतोय ते? Yes or no? So here base is 16 and here base is 8. Like that, here we are using base is decimal. कारण पॉइंट कशामुळे येतो? पॉइंट हा तयार होतो 10 मुळे. सो बेस इज 10. आता बेस म्हणजे काय कळलंय का? बेस म्हणजे काय कळलंय का? अल्टिमेटली बेस 10 का झाला? तर पॉइंटचं जे डिमार्केशन आहे ते आपल्याला डेफिनेटली सांगण्यासाठी 10 हा बेस धरला झाला. सगळ्यांना कन्सेप्ट कळलाय? आय होप. ZNC, कम ऑन फास्ट टाइप ZNC एव्हरीवन. फ्रॉम आदित्य वरपे टू वरुण मुथा. ओके, आता याचा लॉग कसा घ्यायचा? फर्स्ट स्टेप नंबर 1 काय बघणार? तर फाइंड नंबर ऑफ डिजिट्स बिफोर decimal point. कळलं? So this is considered to be log of 3142.00. बरोबर आहे का? बरोबर ना पोरांनो? हा, चला फक्त विधान उत्तर देतोय, बाकीचे काय झोपले का? येस. आता डेसिमल पॉइंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत? बोला, किती डिजिट्स आहेत डेसिमल पॉइंटच्या अगोदर? 4 4 4. चला सगळे, रक्षा, तनिष्क, सगळ्यांची उत्तर यायला पाहिजे. खरं तर तुमच्यात चढावट लागायला पाहिजे की मी उत्तर देणार पहिलं. सो 4 आहेत डेसिमल पॉइंटच्या अगोदर, 4 आहेत. बरोबर आहे का? सो कॅरेक्टरिस्टिक कसं? हा, हे झालं. या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 4 आलं. फाइंड नंबर ऑफ हे बरं का, हे ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट, दॅट इज 4. बरोबर आहे का? लिहून घ्या, हे असंच्या असं लिहून घ्या. लिहून झालं की Z टाईप करा. एकच मिनिट. झालंय का सगळ्यांचं? ओके, परफेक्ट. हा, बघा मग आता पुढच्या स्टेपला आपल्याला जायचंय.
पुढची स्टेप काय आहे? मी हे जरा क्लीन करतो. मी इकडे साईडला तुम्हाला हे लिहून ठेवतो 142 फॉरएव्हर का हा 0.00 याचा लॉक काढायचा आहे. आता स्टेप नंबर 2, डिसाइड कॅरेक्टर रिस्टिक. डिसाइड कॅरेक्टरिस्टिक तो कसा डिसाइड होतो? तर जे आता आपण 4 काढलाय बरोबर आहे का, पॉइंटच्या अगोदर पॉइंट लेफ्ट हँड साइड ऑफ टू द पॉइंट इज 4 डिजिट 4 नंबर ऑफ डिजिट -1 that is equal to 3. So 3 is my characteristic. सगळ्यांना कळलं कॅरेक्टरिस्टिक कसा येतो? आणि ते कसे नंबर पाहिजे? नॉन झिरो नंबर पाहिजेत का? असं काही आहे का? नाही, असं काही नाहीये बरोबर ना. पॉइंटच्या अगोदर किती पण नंबर असतील लेफ्ट हँड साइडला. आता कुणाकुणाला समजलं नाही त्यांनी सांगा, कुणाकुणाला समजलं नाही स्टेप्स वाचा आणि मग मला सांगा की हे मला कळलंच नाही सर. ऑल क्लिअर? ऑल क्लिअर? ऑल क्लिअर? ओके. आता येस येस ठीक आहे ठीक आहे. थर्ड स्टेप काय आहे? टू फाइंड मॅन्टेसा सॉरी आहे तिथे मॅन्टिसा. तो कसा काढणार? हा मॅन्टिसा कसा काढतात बघा. आता इथे पहिला 31 4 आणि 2 असं मी करणार. मला डिजिट्स किती लागतात? 4 डिजिट्स लागतात. मॅन्टिसा शोधायला मी मॅन्टिसा शोधायला सांगितलंय. मी वाटल्यास लिहून ठेवतो. टू फाइंड मॅन्टिसा we need total number of total 4 digits ओके. टोटल किती? ओव्हरऑल किती पाहिजे? टोटल ओव्हरऑल किंवा टोटल 4 डिजिट्स पाहिजेत. सगळ्यांना समजलंय? इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? बघा मी मुद्दामून स्लो चाललोय कारण तो सगळ्यांना आला पाहिजे, नाही तर फिजिक्स झेपणार नाही. बरेच महाभाग आहेत की त्यांना असं वाटतं मॅथ्सला लक्ष नाही दिलं तरी फिजिक्स येणार आहे. तर हेच त्यातलं पहिलं बेस्ट उदाहरण आहे. फिजिक्स गणित न्यूमरिकल आणि केमिस्ट्रीची न्यूमरिकल यायची नाही. ओके, सगळ्यांना इथपर्यंत पोहोचले. आता लॉक टेबल कसं बघायचं याच्यासाठी? आता लॉक टेबल मध्ये कसं असतं? 1 2 3. हा बघा आपण लॉक टेबलच बघूया. हा लॉगॅरिथम झाला आणि हे 31 मध्ये जायचं. हे बघा आपल्याला मी मुद्दामून काय केलंय? 31 आणि 4 आणि 2 बरोबर आहे का? सो 31 म्हणजे हा जो कॉलम नंबर आहे त्याच्यात 31 ला जायचंय. बघा चेक करूया आपण. 31 मला दिसतंय का? एकच सेकंद पोरांनो. बघा हे घ्या 31. त्याच्यात कितवा कॉलम? 4. 0 1 2 3 आणि 4 म्हणजे 4969 लिहून ठेवा बाई. 4969 आणि त्याच्यात सेकंड म्हणजे हा की नाही, आणि मग तो इथे +3 होणार. समजतंय? आपला नंबर काय होता? 3142 होता. मग 31 म्हणजे आपल्याला रो नंबर देतो, 4 म्हणजे कॉलम नंबर सांगेल आणि 2 हा जो चौथा डिजिट असतो तो मीन डिफरन्स सांगतो. सगळ्यांना कळलंय का? सगळ्यांना कळलंय का? लॉग टेबल बघा.
सगळ्यांनी आपापलं लॉग टेबल बघा. ओपन केलंय का लॉग टेबल? सगळ्यांनी ओपन केलं असेल तर ओ टाईप करा. सगळ्यांनी बघितलं? एक्झॅक्ट फिगर कळल्या? एक्झॅक्ट फिगर कळल्या? येस. ओके. सो याची बेरीज किती झाली? हो, 2. आजचाला 1, 7, 4972. मग आता लिहून घ्या. आता आपण हे बघणार आहोत काय बघा, म्हणजे 3 पॉइंट कॅरेक्टरिस्टिक 3 पॉइंट काय आलं होतं आता आपलं? बघा बरं, 4972. अरे यार, हा 4972 हा झाला माझा लॉग ऑफ 3142. सगळ्यांना कळलंय? हा झाला लॉग 3142. लिहून घ्या, 2 मिनिटात मी आलोच. एक येस. सगळ्यांना कळलंय का कसा काढायचा? कळलाय का लॉग? कारण मला सर लोक सांगत होते की सर त्यांना खूप अवघड जाते. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? तरी सांगा, आत्ताच सांगा. आता मी अवघड केसेस घेत जातो. एकाच गणिताचे अवघड केसेस घेत जातो. चालेल का? का रे, असं शिकवलं तर चालेल का? हा, म्हणजे मी दरवर्षी जसं पूर्वी घ्यायचो बघा, आता अवघड केसेस घेत जाऊया. चला, लेट्स स्टार्ट. एकच गणित, फक्त त्याच्या अवघड केसेस. सगळ्यांना व्हाईट स्क्रीन दिसते? हे मस्त आहे यार, हे बरं पडतं. ओके, सगळ्यांना व्हाईट स्क्रीन दिसते. आता गणित तेच. अरे केलं ना मी. 3142 हा 0.00च आपल्याकडे काय आलं? 3.4972 असा लॉग आला. आता लॉग बघा, आता समजा असं असेल 314.2 आणि 0, तर लॉग कसा येईल बघा. लॉग कसा काढायचा बघा. कॅरेक्टरिस्टिक साठी काय स्टेप काय? पहिली स्टेप काय? चला बघा, स्टेप काय? 314.20 बरोबर आहे. कॅरेक्टरिस्टिक काय सांगितले? पहिली स्टेप काय बघायला सांगितले? की नंबर ऑफ एलिमेंट्स बिफोर डिजिट्स बिफोर पॉइंट किती आहेत? मी कॅरेक्टरिस्टिक विचारत नाही तनिष, मला नंबर ऑफ डिजिट बिफोर पॉइंट सांगा. 3. सो 3. आता कॅरेक्टरिस्टिक कसं होणार? 3 - 1 दॅट इज 2. ठराविक मुलंच उत्तर देतात, असं चालणार नाही. आता बघा इकडे, आता ह्या केसमध्ये आणखीन एक नंबर ऑफ 4 डिजिट्स पाहिजेत लॉग बघायला. मग मी काय करणार? लेफ्ट साइडने चालू करणार. 1, 2, 3 आणि 4. माझ्यासाठी किती डिजिट आहे? 3142 हीच डिजिट्स आहेत. मी लेफ्ट साइडने चालू करतोय पोरांनो, राईट साइडला चाललो, बरोबर का? 3142 करेक्ट. म्हणजे आता याचं लॉग काय येईल बघा बरं. लॉग तोच येतो, फक्त कॅरेक्टरिस्टिक कमी जास्त होणार. 4972 आले का लक्षात? पॉइंट कारण इकडं गेला, इकडचा इकडं आला.
आता 31.42 असेल. अरे लक्षात येते का? कळलंय का तुम्हाला? चला ZNC कम ऑन फास्ट. सोहम, श्रावणी, रक्षा. आता कॅरेक्टरिस्टिक किती येईल? आता कॅरेक्टरिस्टिक किती येईल? आता तुम्ही कॅरेक्टरिस्टिक सांगा. तेजस, यू कॅन ऑल्सो टेल मी. ईशान, कॅरेक्टरिस्टिक 1 येणार. मी आय एम आस्किंग कॅरेक्टरिस्टिक. बघा पॉइंटच्या अगोदर 2 डिजिट्स आहेत. 2 - 1 दॅट इज 1. कॅरेक्टरिस्टिक इज 1. कळलं ईशान? येस. सो अगेन नंबर किती होणार? चेक करताना मी लॉक काढताना किती काढणार? 3142 4च काढणार, बरोबर आहे का? सो ते किती होणार? 1.4972. 1.4972 बरोबर आहे का? अरे हो का नाही? येस और नो? ओके, हा ठीक आहे. पुढचं बघा आता 3.142 कॅरेक्टरिस्टिक किती? 0. कारण पॉइंटच्या अगोदर किती आहे बघा? पॉइंटच्या अगोदर 1 -1 अँड दॅट इज 0. सो इथे परत आपण 3142च बघणार ना, पण येणार काय? लॉक काय येणार? 0.4972 बरोबर ना? काय रे पोरांनो, नंबर तेच बघणार आपण, फक्त पॉइंटची पोझिशन वेगवेगळे आहे. आले का लक्षात? ओके, आता पुढचा जो नंबर आहे तो बघूया. 0.3142 कॅरेक्टरिस्टिक इथे कसं येणार? तर पॉइंटच्या अगोदर 0च आहे, काहीच डिजिट नाही आहेत, मग मी इथे 0 घेणार आणि -1. सो इट इज -1 म्हणजे 1 बार. सो 1 बार. ठीक आहे, क्लिअर आहे? येस, -1च्या ऐवजी 1 बार लिहायची पद्धत आहे. -1 लिहायच्या ऐवजी 1 बार लिहायची पद्धत आहे. सो 1 बार 0.4972 हे त्याचं फायनल आहे. कळलंय का? याचं फायनल लॉग आहे. परत लॉग बघताना मी 31 मध्ये 4 मध्ये 2 बघणार ना, मीन डिफरन्स मध्ये 2 मध्ये जाणार आणि 31 मध्ये 4th कॉलम. सगळ्यांना कळतंय का काय चालू आहे ते? नवीन जॉईन झालेले प्रांजल, तेजस, व्हॉट अबाउट तेजस, ईशान? तेजसनी काय अजून हो दिलं नाही, म्हणजे बहुतेक त्याच्या डोक्यावर न गेलाय. तेजस, व्हॉट अबाउट यू? नाव 0.03142. okay, so just see here, when 0, you can, if you are seeing 0 on the right hand side of the decimal point, means 0 is appearing on the right hand side of the digit point that see here. This is decimal point. Okay, so how many zeros are there? How many zeros are there? So this is 1. So you have to no, there is only 1 0 on the right hand side of the decimal point. 0 किती आहेत? एकच आहे. सो त्याला काउंट करताना आपण -1 काउंट करायचा. ठीक आहे, अजून येणार आहे बघा, आणि त्याच्यात परत -1 केल्यावर -2 येईल, म्हणजेच 2 बार होईल. म्हणून इथे मी लॉक काय लिहिणार? 2 बार 0.4972 होणार. Suppose 0.003142. So on the right hand side, there are 2 zeros. So I will calculate that as -2 and -1 is equal to -3. If you are getting difficult to understand, you can see here on the right hand side, after 2 digit or after 2 places, non-zero number starts. Okay, so how many that places when non-zero number starts?
that number of places is called, or you can calculate as it is in negative sign. So I am calculating two zeros on the left hand side, sorry, right hand side of the decimal point, that is -2, -2 -1, so that is -3 and 3 bar. So this is 3 bar 0.4972. Now see 0.0003142. So what is a characteristic? Directly you can tell me what is characteristic? Yes, 4 bar, correct, 4 bar. So -3 -1, that is 4 bar. All right, so 4 bar 0.4972. Are you getting my point? पोरं हो बोला, पटकन बोला. आता तुम्हाला दिलं समजा तर काढू शकाल लॉग? बघूया तरी, ट्राय करूया आपण. किती येतंय तुम्हाला? हा, मी काही देतो तुम्हाला लॉक काढायला. हे लिहून घेतलं का पहिलं ते सांगा बाई. हे लिहून घेतलं का सगळ्यांनी वही? कोण हे नो म्हणलेलं? ईशान राऊत. मी माझ्याकडे बघत नाही बसायचं, मी काय शाहरुख खान नाहीये माझ्याकडे बघायला. त्या ह्याच्यावर जे लिहितंय स्क्रीनवर ते लिहायला सुरुवात करायची पटपट पटपट. बरं, ज्यांचं झालंय लिहून त्यांना गणित देतो. एकीकडे हे ओपनच ठेवतोय. हा, इथे गणित लिहितोय ती लिहा. त्याचे मला हे काढून दाखवा. 0.3125 याचा लॉक पाहिजे पहिला. सेकंड 0.4629 याचा लॉक पाहिजे. नेक्स्ट इज 72.14 आणि फोर्थ इज 45. तुम्हाला बरोबर 4 मिनिटं देणार आहे लॉक काढायला. लॉक काढून झाल्यावर मला सांगायचं. ठीक आहे, चला पटपट. मी तोपर्यंत माझा साऊंड आणि व्हिडिओ बंद करतोय.
यांनी फोटो पाठवलाय कोणी, आसिमनी. येस, मला अथर्व सिद्धटेककर पहिल्याचा आन्सर सांग. चल, पहिल्या गणिताचा आन्सर सांग. तो लिहिलं, बाकीच्यांनी लिहू नका. बाकीच्यांना विचारल्यावर त्यांनी तेवढ्याच उत्तर द्यायचं. चला, तुमचा हेच आलंय का आन्सर का वेगळं आहे? पटपट सांगा रे, तेच आलंय का वेगळं आहे? सगळे सगळे टोटल. नवीन मुलांकडे कदाचित लॉक टेबल नसेल. येस. सोहम, तुझं काय आन्सर आलंय का आलंच नाही तुला? तुझं काय आन्सर आलंय सोहम? मानस, तुझं काय आन्सर? ठीक आहे, एनिवे पुढे जाऊया आपण. 1 बार .4949 बरोबर आलंय सगळ्यांचं. सेकंड, रक्षा, सेकंडचा आन्सर सांग. रक्षा, सेकंडचा आन्सर सांग. नाही, ओके. नेहा, व्हॉट इज सेकंड आन्सर? व्हॉट इज सेकंड आन्सर? वरुण पाटील, सेकंड आन्सर. नेहा रॉंग. नेहा रॉंग. 1.65 नाही आहेत. वन बारच येणार ना कायम. हा, ती म्हणते 1 बार .6654. किती लोकांचं आलंय? ओके, ग्रेट. येस. विधान, मला दुसऱ्याचा 3 नंबरचा आन्सर सांग. बोल. प्राची गौड, तिसऱ्याचा आन्सर सांग. हे बघा, तुम्ही केलं नाहीत ना तर तुम्हाला या जन्मी परत येणार नाही. 1.8581. बाकीच्यांचं आलंय का? चला, सोहम. हर्ष जगताप, तुझं काय आलंय? अनघा, हा मग सांगणार कधी? बरं, व्हॉट अबाउट फोर्थ आन्सर? 45चं किती लोकांना आलंय? चला उत्तर सांगा मला. 45. हा तनिष सांग. चल, 1.6532. आता हे जरा मी सगळ्यांना समजावून सांगतो बघा. एकच सेकंड. हे जरा मी सगळ्यांना समजावून सांगतो, कारण का हे कदाचित अवघड जाऊ शकतं, कारण झालेलं नाही ना तसं. 45चा हवंय ना आपल्याला. सो 45.00 थोडक्यात, बरोबर आहे का? 45 कॅन बी रिटर्न आहे. सो पॉइंटच्या अगोदर किती झाले? 2 आणि -1 म्हणजे आता कॅरेक्टरिस्टिक ठरला 1. एम आय राईट? सो कॅरेक्टरिस्टिक इज 1. आता मला 4 नंबर्स हवेत, टोटल डिजिट 4 हवेत. 45 0 मध्ये 0 बघायचा, बरोबर आहे का? टेबल प्रमाणे बघा बरं. 45चं टेबल, 45चं खाली आहे, थोडंसं खाली गेलं तर आलं असतं नाही का रे? बघा, 45 मध्ये 0, पण इथे हा 0 नसतो, हा 1 2 3 पासून चालू होतो. मीन डिफरन्स, बरोबर आहे ना? म्हणजे मीन डिफरन्स मध्ये 0 हा कॉलम नसतो. बघून घ्या, मीन डिफरन्स मध्ये 0 हा कॉलम नसतो. म्हणजे थोडक्यात 6532, बरोबर आहे का? सो माय आन्सर इज 1.6532 इज log of 45. समजतंय? समजतंय सगळ्यांना? आता अगदी क्लिअर झालंय का लॉग कसा काढायचा? कुणालाही काही बारीकसा जरी डाऊट असेल तरी सांगा. परफेक्ट लॉग काढता आला पाहिजे. मी उद्या सुद्धा रिव्हिजन घेणार आहे. अनेक आपण वेगवेगळे करणार आहोत. तुम्ही उत्तरं द्यायचे आणि नुसतं गप्प बसायचं असेल ना, की नुसतंच आपल्या स्क्रीनकडे, त्यापेक्षा बसलेलं परवडतं. काय अथर्व?